लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये एक महिन्यात 5 लाखांनी घट। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 2,41,00,000वर। छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यामध्ये जीबीएस बळींची संख्या आता 6वर। बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी। पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या। सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय। संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। ठाणे कळवा रेल्वे स्थानकादरम्यान व्यक्ती ट्रेनखाली आल्यानं लोकल सेवेचा काही वेळ खोळंबा। मध्य रेल्वेची वाहतूक आता सुरळीत। नागपुरातील मोठा ताजबाग परिसरामधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। 3,000 कोंबड्या नष्ट। ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची मागणी। सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव। पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी। आरबीआयचं पतधोरण जाहीर। 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात। कर्जाचा हप्ता कमी होणार। कर्जदारांना दिलासा।